शकतो त्यांना क्रिकेटचे प्रेम एवढे आहेत ते सातत्याने ग्रामीण मध्ये समालोचनाची भूमिका हे महत्वपूर्ण बजावत असतात. पाच षटकाचा होणारा सामना. गोलंदाजाचं नाव सांगायचंय. स्वप्नील येतोय. 4 ओव्हरची अर्थात 4 ओव्हरचं षटक असणार आहे. पहिली इनिंग 4 ओव्हरची असणार आहे. स्वप्नील येतोय. वाकेश्वर किल्ला संघाचं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यास वैयक्तिक पहिली आणि सांघिक पहिली गोलंदाजीसाठी अर्थातच स्वप्नील पाहायला मिळतोय आपल्याला. हाच संघ आहे ज्याने भगव्या चषकामध्ये आपलं नाव कोरलं आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पिंगलसई या गावी पटकावलं. अर्थात त्यांचा सामना असेल YGS वरवटणे संघासमोर. या वेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्याला. ऑफ साइडच्या दिशेने निश्चितच मारलाय. चेंडू जाईल 1 बाउन्स 2 बाउन्स. चांगलं क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आपला पाहायला मिळतोय किल्ला संघाच्या या खेळाडूकडून. अर्थात चांगली रनिंग पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून संघासाठी 2 धावा तर निश्चितच वाचवल्या आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये कंपल्सरी चेसिंग आहे, त्याच्यामुळे 1 रन किती महत्वाची असणार आहे या स्पर्धेमध्ये. अर्थातच त्याने सुद्धा अभ्यास केला असणार कारण की त्यांच्या समोर आव्हान असणार आहे. आघाडीचा फलंदाज आहे, बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे द्वारकानाथ भोई. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. द्वारकानं त्याला काही समजला नाही. स्लोवर टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल सुद्धा झाला. कोणती धाव या चेंडूवरती मिळणार नाहीये. अर्थातच 2 चेंडू आणि 2 धावा या धाव फलकावरती निश्चित लगावल्या गेल्यात. आपल्याला द्वारकानाथ भोई जाईल मैदानाच्या बाहेर आणि पहिलाच हादरा बसतोय YGS वरवटणे संघाला. धन्यवाद डीजे. प्रशांत जर पाहिले ना तर द्वारकानाथ भोई सारखा एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय चेतन म्हात्रे. अर्थातच पाहायला मिळतंय का उंच पुरा असा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये आपल्या उंचीचा किती फायदा घेणार. पण प्रशांत दाद द्यावी लागणार या गोलंदाजीची स्वप्नीलाची कारण की प्रसाद बामुगडे यांनी त्याच्यावरती दाखवलेला विश्वास, त्या विश्वासाला सार्थ अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच त्याने केले. तिसरा चेंडू टाकला आणि तिसऱ्या चेंडू मध्ये अक्षरशः अडकवला द्वारकानाथ याला कारण की द्वारकानाथ हा एक आक्रमक फलंदाज आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याची सातत्याने आपण हाणामारी पाहिली आहे. त्यामध्ये आपण पाहिलं सोनार सिद्ध चषक असो अथवा धावीर चषक असो अथवा किल्ल्या गावात होणारी 51,000ची टुर्नामेंट असो. या वेळेला पुढील चेंडू चांगली गोलंदाजी आतापर्यंत स्वप्नील याने केले कारण की पाहिलं ना आपण प्रशांत तर मात्र त्यांनी विश्वास फक्त दाखवला तो श्रीकृष्णावरती. तसाच काहीसा विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. या वेळेला घुटनाटेक तमाशा देक चेंडू जाईल सरळ डीप कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सुरेख फलंदाजी आपल्याला या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते प्रशांत कारण की मागच्या मॅचचा हाच होता मॅन ऑफ द मॅच, हिरो होता. मात्र या मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा तीच कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 5व्या चेंडूवरती ठोकलाय अप्रतिम षटकार. आहा या वेळेला चांगला चेंडू आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये सिद्धांत मोरे समाप्त करतात. एक षटका अखेर जर पाहिली तर संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले YGS वरवटणे संघाची तब्बल 1 गडी बाद 9 अशी धाव संख्या आतापर्यंत YGS वरवटणे संघाची आतापर्यंत झाली आहे. चांगली गोलंदाजी केली होती मात्र एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला या फलंदाजीच्या माध्यमातून अर्थात ऋतिक माली याच्या माध्यमातून. षटकार तर लगावलाय षटकाराने निश्चितच आपल्या गावची आणि आपल्या पाठीराख्यांची आशा निश्चितच
दुनावली असणार आहे, कारण की मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. आज मैदानाच्या आतमध्ये आजचा दिवस त्याचा आहे की काय असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की पहिल्या षटकामध्ये 9 धावा तर निश्चितच या संघाने आपल्या या धावफलकावरती अर्जित केल्यात. दुसरा षटक टाकण्यासाठी किल्ला संघाचा कोणता गोलंदाज असणार आहे? अर्थातच विवेक मोरे आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी त्याच्या समोर आव्हान असणार आहे चेतन म्हात्रे आणि ऋतिक माली याचं नवीन गोलंदाज. नवीन खेळी पाहायला मिळेल. या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली खेळी करेल का हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. विवेक मोरे. आता मात्र थोडीशी फील्ड मध्ये आपल्याला चेंज पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा डीप कव्हर आहे. त्यानंतर आपण लॉंग ऑफला एक खेळाडू पाहू शकता, लॉंग ऑनला पाहू शकता, डीप स्क्वेअर लेगला सुद्धा एक खेळाडू तैनात केला आहे. आणि आपण पाहू शकतो आता लॉंग ऑनला सुद्धा एक खेळाडू तैनात केलाय. निश्चितच म्हणजे पाहायला मिळेल आपल्याला मोठी फटकेबाजी असणार आहे खेळाडूची, कारण की त्याच्यासाठी जाल सुद्धा त्याच पद्धतीनं वाकेश्वर किल्ला संघाने लावलंय. जाल्यामध्ये अडकेल की जाला भेदेल हा चक्रव्यूह, या चक्रव्यूह तोडावा लागणार आहे फलंदाज करणाऱ्या या जोडीसाठी. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक टाकण्यासाठी विवेक मोरे. या वेळेला आखो टप्प्याचा चेंडू होता, बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. एक मिस शॉट पाहायला मिळतोय आपल्याला. ऑफसाईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, कारण की पूर्णतः आपण विचार केला तर आता मात्र थोडस फील्ड मध्ये चेंज पाहायला मिळतोय आपल्याला. एक्स्ट्रा कव्हर बाहेर काढला आहे आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये घेतला आहे. निश्चितच काहीशी वेगळी रणनीती आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला चेंडू यशस्वी चेंडू टाकला, मात्र दुसऱ्या चेंडूवरती काय होणार, कारण की त्याच्या समोर आव्हान असणार आहे चेतन म्हात्रे याचं. उंचपुरा असा खेळाडू आहे, मैदानाच्या आतमध्ये आपल्या उंचीचा फायदा घेईल का? या वेळेला चांगला चेंडू होता. आपण पाहिलं फील्ड मध्ये थोडीशी चेंज केली आणि त्या झोन मध्ये खेळाडू तैनात केला होता आणि त्याच्याकडे चेंडू गेला. गोलंदाजीची प्रशंसा करावी लागेल, कारण की जशी फिल्डिंग आहे त्या पद्धतीची गोलंदाजी आतापर्यंत या गोलंदाजाने केली आहे. कारण की आपण जर पाहिलं तर काहीशे गोलंदाज असतात ते फिल्डिंग एक साईडला लावतात, मात्र चेंडू एक साईडला टाकतात प्रशांत. मात्र हा खेळाडू कौतुकास्पद आहे, कारण की त्याने आतापर्यंत 2 चेंडू हाताळले आणि दोन्ही साईडला ज्या ठिकाणी खेळाडू लावले होते ना त्याच्याकडे चेंडू गेलाय. म्हणजेच चाणाक्ष आहे गोलंदाज. या वेळेला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये चेंडू त्याच्या हातातून निसटला की काय, सरळ विकेट किपर आपण पाहू शकतो त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि बिमर चेंडू टाकला आणि निश्चितच पुढचा चेंडू हा फ्रीट असणार आहे. धोक्याची घंटा असणार आहे. समोर फलंदाज कोण आहे? अर्थातच एक षटकाराच्या साहाय्याने खेळणारा ऋतिक माली. त्याच्यासाठी असणार आहे अपॉर्च्युनिटी. असं म्हणतात ना, उघडा डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. काय करणार हा फलंदाज? शॉर्ट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आहे झेल मात्र चांगला त्या ठिकाणी घेतला, मात्र विकेट मिळू शकत नाही या चेंडूवरती. फ्रीट मुले अर्थातच विकेट नाही मिळणार. एक ऍडव्हान्टेज होता, मात्र ऍडव्हान्टेजचा फायदा घेऊ शकला नाही ऋतिक माली. अर्थातच नो चेंडूवरती एकच धाव अर्जित केली जाते. एकने धावसंख्येमध्ये झालाय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 12 या धावसंख्येवरती. स्पर्धेतला या षटकामधला शेवटचा चेंडू असणार आहे. अजून तिसरा चेंडू असणार आहे. म्हणजे 3 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळले. चौथा चेंडू टाकण्यासाठी हा गोलंदाज तयार होतोय. या वेळेला पाहू शकतो आपण एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूच्या हातातला चेंडू निसटलाय. सरळ एक चांगला टार्गेट सेट करणार अर्थातच YGS वरवटणे संघ. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला शॉट, क्रिकेटिंग शॉट आपल्याला या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एकाच धावेवरती मानावं लागले समाधान. धावसंख्येमध्ये झालाय बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत मधलं. अर्थात आपण पाहू शकतो गोलंदाजी मार्क वरती विवेकाला चांगली आतापर्यंत गोलंदाजी हाताळली त्याने. एक चौकार तर त्याच्या गोलंदाजी मधून बाहेर आला. फलंदाज करत असताना YGS हे खेळाडू
यावेळेला लोवर फुलटॉस होता का त्याला पाठवलाय सीमा रेषे पार दिलाय छत्रपती शिवाजी महाराजांना वंदना. चेंडू जाईल सीमा रेषे पार 7 धाव्यांसाठी. पाणी घेऊन जायचं पाणी व्हॉलेंटियर. मी दिनेश भुकटे यांना विनंती करू आपण व्यासपीठावर यायचं आहे. या मंडळाच्या वतीने आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. निलेश मस्कर त्यांचं यथोचित मान सन्मान करतील आणि सुधीरजी मोरे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकतो आतापर्यंत 2 षटक हाताळली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 9 धावा आल्या. त्यानंतर मात्र दुसरे षटक हाताळण्यासाठी विवेक मोरे आला. त्याने 1 चौकार दिला आणि 1 षटकार दिला शेवटच्या चेंडूवरती आणि धावा त्याच्या षटकामध्ये आल्या 14. म्हणजे 2 षटकामध्ये आपण जर पाहिल्या तर 23 धावा या धावफलकावरती अर्जित केल्या आहेत. येणारं तिसरं षटक असणार आहे वाकेश्वर किल्ला संघाचा. निकेश आहे पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने आपल्या नावावरती नोंदवला. विनंती असेल पाली पहिल्या फेरीचा तिसरा सामना असेल पाली विरुद्ध हशिवरे. आपण पाहिलं तर आज गाव टू गाव आपण या स्पर्धेमध्ये पाहिलं तर जितेंद्र इलेवन रोहा संघाने सहभाग नोंदवला. त्यानंतर किल्ला संघ वरवटणे असेल न्हावे असेल पाली हशिवरे कडसुरे आणि बेनसेवाडी हे आपल्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी या सोनार सिद्ध करंडक स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला. आणि आपण पाहू शकता दुसऱ्या फेरीची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये YGS वरवटणे विरुद्ध वाकेश्वर किल्ला. तिसरं षटक पहिल्याच चेंडूवरती केलंय स्वागत. अर्थात निकेश याचं चेंडू सरळ पाठवतोय लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू जाईल सीमा रेषा पार 7 धाव्यांसाठी. आपण पाहिलं तर चेतन मात्रे तिसऱ्या नंबरवरती खेळायला आला. अर्थातच द्वारकानाथ गेल्यानंतर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. पहिलं 2 षटक शांत राहिला मात्र तिसऱ्या षटकामध्ये स्वागत केलं निकेशचं. पहिल्या चेंडूवरती षटकार लागवला लॉंगॉनच्या दिशेने. निकेश वरती आहे आता दडपण. काय करणार गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळेल आपल्याला निकेश. अर्थातच प्रेशर त्याच्यावरती असणार आहे कारण की पहिल्या चेंडूवरती घातलाय घाव आणि दाखवलाय धाटाव घाव. आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये सरळ चेंडू सीमारेषे पार. दुसरा चेंडू निकेशचा कमबॅक करावा लागणार. आहा यावेळेला पण चेंडू हवेत आहे. फटका फसलाय चेंडू खाली. क्षेत्ररक्षण करत नाही कोणती चूक. जावं लागेल मैदानाच्या बाहेर. खेळाडू क्रमांक दुसरा चेतन मात्रे बॅक टू द पॅव्हेलियन. खेळाडू क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय YGS वरवटणे संघाचा सुशील. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आपल्याला YGS वरवटणे संघाच्या माध्यमातून. चेतन याने 1 चौकार आणि 1 षटकार त्याच्या फलंदाजी करत असताना त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं योगदान आपल्या संघासाठी दिलं चेतन म्हात्रे यांनी. सुशील आला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या वाटेला असणार आहेत अर्थातच येणारे 10 चेंडू. म्हणजेच या षटकामधले अजूनही 4 चेंडू येणं शिल्लक असणार आहेत. आपण पाहू शकता मंदार बामुगुडे हे सुद्धा काहीसे छायाचित्र टिपत असताना मैदानाच्या आतमध्ये सलामीचा फलंदाज आपण पाहू शकतो अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता हा खेळाडू. पाहू शकतो स्ट्राईक एंडला फलंदाज निकेश असणार आहे गोलंदाजी मार्क वरती. या वेळेला गुटनाटक तमाशा चेंडू हवेत आहे. हा सुद्धा फटका फसलाय. तोच खेळाडू येते करत नाही कोणती. बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतोय YGS वरवटणे संघाला.
धन्यवाद डीजे. धाव संख्या धाव फलकावरती 29 धावा. 29 तारखेलाच असतो वाढदिवस प्रशांत दादा. तर कोणाचा? ज्याला क्रिकेट हॉकीचा जादूगार म्हटलं जातो तो म्हणजे ध्यानचंद. ध्यानचंद ही पदवी आहे ना ती त्यांना त्यांच्या मित्राने दिली होती. त्याच्या मागची सुद्धा कारण होतं ते म्हणजे ते चंद्राच्या प्रकाशाखाली सराव करायचे. क्रिकेटचा ज्याला जादूगार म्हटलं तर ध्यानचंद. त्यांना आपण पाहिलं हिटलरने त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना विविध अशी आमिष दाखवली होती, मात्र त्या आमिषाला बळी नव्हते पडले ध्यानचंद. या वेळेला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये चौथा चेंडू आहे. मोठी अपील होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये चौथा चेंडू निर्धाव टाकला या खेळाडूने. आतापर्यंत 4 चेंडू या गोलंदाजाने हाताळले, अर्थात निकेशाने 2 मोठ्या खेळाडूंना मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला. पहिल्या चेंडूवरती षटकार तर निश्चितच पाहायला मिळाला होता, मात्र चांगली आतापर्यंतची कमबॅक गोलंदाजी वाकेश्वर किल्ला संघाकडून पाहायला मिळाली. पुढील चेंडू 5वा चेंडू. या वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न दिसते, लॉंग ऑनच्या दिशेने मारलाय फटका. त्या ठिकाणी कल्पेश घाग आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आपल्याला. 5व्या चेंडूवरती 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येमध्ये 1 नी वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत तब्बल 30. तिसरं षटक प्रगती पथावर असताना शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकामधला. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, शेवटचा चेंडू कसा असणार आहे या गोलंदाजाचं? आहा, या वेळेला चूक आणि चूक. चेंडू पाठवलाय अचूक, षटकारच्या बाहेर. धावा मिळतील 6. पुढचा चेंडू नो आणि 9 प्लस 6 म्हणजे 7 धावा. धन्यवाद डीजे. निकेश कडनं झालेली चूक अर्थातच खूप महागात पडणार, कारण की वरवटणे संघाकडे असलेली गोलंदाजी त्यांना लक्षात ठेवावी लागणार आहे. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. या वेळेला आपण पाहिलं तर चेंडू थोडासा खाली बसला, फलंदाजाला मात्र काही त्याच्यावरती प्रहार करता आला नाही. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आले संपुष्टात. तिसऱ्या षटका अखेर धाव फलकावरती धावा आतापर्यंत 37. ऐकूया तोपर्यंत डीजे महेशच्या माध्यमातून एक मराठी कोली गीत. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. महेश यांच्या केलेवालीवरती खूपच प्रेम आहे की काय आतापर्यंत 3 दिवसामध्ये पाहायला मिळाले, कारण की केलेवाली हा गाणं त्यांना खूप आवडतो. असंच पाहायला मिळते. सिद्धार्थ मोरे सुद्धा मैदानाच्या आतमध्ये हसतायत. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज पाचारण केलंय? रुपेश. गोलंदाजी वरती रुपेश आणि कॉमेंटेटर वरती सुद्धा रुपेश. काय करणार मैदानाच्या आतमध्ये? स्लॉग वरचं षटक, हाणामारीचं षटक हाताळण्यासाठी वाकेश्वर किल्ला संघाचा हा चौथा ट्रम्प कार्ड. शॉर्ट चेंडू, त्याला सरळ धाडला स्क्वेअर लेगच्या दिशेने, जाईल चेंडू सीमारेषे पार. धावा मिळतील चेंडू वरती तब्बल 6. धन्यवाद डीजे. आपण पाहिलं तर बुलेटवर बुरुम बुरुम मारलंय स्टार्टर, अर्थातच सुशील याने. त्याला सुद्धा माहिती आहे शेवटचा षटक आहे, मैदानाच्या आतमध्ये टाकावा लागेल. टॉप घेर टाकलाय पहिल्या चेंडू वरती. टॉप घेर या फलंदाजाने अर्थातच दाखवलाय स्क्वेअर लेगचा षटकार. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडू वरती रुपेशाच्या वरती केलाय प्रहार. पाहू शकतो मैदानाच्या आत
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो दुसरा चेंडू हाताळण्यासाठी कमबॅक गोलंदाजी असणार का वाकेश्वर किल्ला संघाची. किल्ला संघ सुद्धा तितकाच प्रभावशाली आहे. आतापर्यंत अनेक टुर्नामेंट ह्या संघाने सुद्धा हाताळल्यात आणि अनेक स्पर्धेमध्ये विजेते पद सुद्धा या संघाने पटकावलं आहे. पण मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकलाय टॉप घेर सुशील याने. रोख लावावा लागणार रुपेशाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलाय फटका. त्या ठिकाणी चांगली फेकी पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक करणाऱ्या या खेळाडूच्या माध्यमातून एकाच धावेवरती मानावं लागले समाधान. मी विनंती करेल पाली विरुद्ध हशिवरे दोन्ही संघाच्या संघनायकांना आपण टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चांगली गोलंदाजी. पत्रकार शशिकांतजी मोरे आपण यायचं व्यासपीठावरती. या मंडळाच्या वतीने आपला यथोचित मान सन्मान केला जाईल. वाईट +1 रुपेश या वेळेला थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 2 धावांचा बोनस असणार आहे YGS वरबटणे संघाला. धाव फलकावरती धावा 46 पाहायला मिळते. सुशील आहे मैदानाच्या आतमध्ये. तिसरा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये रुपेशाचं. या वेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग रनला खेळाडू आहे त्या ठिकाणी कल्पेश घाग. त्या ठिकाणी पाहिजे सुशील स्वतःकडे स्ट्राईक घेतो. त्याच्यामध्ये चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. चांगलं तालमेल आपल्याला दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जिथे एकेरी धावा होती तिथे दुहेरी धावा मध्ये कन्वर्ट केलंय. अर्थातच या जोडीने सुशील चांगली धाव घेते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक स्वतःकडेच ठेवण्याचा मानस आहे कारण की त्याला माहिती आहे मी पुढच्या चेंडूवरती धाडस करू शकतो आणि चेंडू सीमारेषे पार करू शकतो. कारण की आपल्या संघाला जास्तीत जास्त धावा या मैदानाच्या आतमध्ये जमवायच्या आहेत. कारण की नंतर आपल्याला येणाऱ्या 24 चेंडू मध्ये धावा या डिपेंड करायच्या आहेत. पुढचा चेंडू असणार आहे चौथा चेंडू रुपेशाचा. कमबॅक करावा लागणार आहे या गोलंदाजाला. या वेळेला आपण पाहू शकतो स्लिपला एक खेळाडू आहे त्या ठिकाणी चांगली फेकी पाहायला मिळते. त्याच्या माध्यमातून एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. या इनिंगचं शेवटचे 2 चेंडू असणार आहेत. 5 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. काही अंशी पाहिलं तर आपण या खेळाडूने अंकुश लावलाय रनाना. यावेळेला शॉर्ट चेंडू आहे. चांगला क्रिकेटिंग दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धाव्यांसाठी. हा एक संजीवनी देणारा चौकार. धन्यवाद डीजे महेश याच्या माध्यमातून सुमधीर संगीत ऐकलं. या इनिंगचा शेवटचा चेंडू असणार आहे. अर्थात महागडा पडलाय थोडासा रुपेश वाकेश्वर किल्ला संघाचा हा गोलंदाज आहे. शेवटचा चेंडू या वेळेला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी एक धाव तर मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चांगली फेकी आहे. पाहू शकतो काय होतं मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच रनआउटच्या स्वरूपात बाद व्हावं लागेल या खेळाडूला. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगची समाप्ती होते. 4 षटकांचा स्पेल मैदानाच्या आतमध्ये आले संपुष्टात. 4 षटका अखेर धावसंख्या धाव फलकावरती 54 झाले आहे. म्हणजे येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 55 धावांचं लक्ष असणार आहे वाकेश्वर किल्ला संघासमोर. अर्थातच सेकंड इनिंगचा सामना आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण थोडासा एक सन्मान करायचा आहे. मी विनंती करेल सुधीर मोरे यांना आणि मंदार मामुगडे यांना आमच्या गावचे पत्रकार शशिकांतजी मोरे यांचा पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सोनार सिद्ध करंडक स्पर्धेमध्ये हजेरी लावल्याबद्दल त्यांचं मंडळाच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करायचं आहे. त्यांना विनंती असेल की आपण तुम्ही पाहिलं पर्व दुसरा होतं स्वीकारायचा आहे. यंदाच्या हंगामामध्ये अप्रतिम ही स्पर्धा पार पडली. सर्व खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर यंगस्टर्स सर्व युवा खेळाडू धाटवले पुढे आले. त्यांनी मेहनत घेतली. त्यांनी प्रयत्न केले. 4 दिवसांची टार्गेट असणार आहे. स्पर्धा ही मात्र इथे पार पाडली. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या सर्वांची अफाट मेहनत अनेक हशिवरे आणि पाली खांदा लावला. दोन्ही संघाचे संघनायक आपण आला असाल तर टॉस साठी या प्रेक्षकांसमोर कारण आपल्याला अजून प्लेमिंग न्यूज सुद्धा द्यायची आहे. हशिवरे आणि पाली ही स्पर्धा अनेक बक्षीस या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय आणि मिळालेल्या स्पर्धेला प्रतिसाद ही भरपूर मोठी गोष्ट आहे. या स्पर्धेची संपूर्ण धाटव गावाला सन्मान वाटेल, अभिमान वाटेल अशी अभिमानाची परंपरेची ही स्पर्धा मात्र या सर्व युवा खेळाडूंनी प्रेक्षकांच्या समोर आणली.
एकविराई चरणी मी प्रार्थना करतो. श्री सोनार सिद्धी क्रिकेट मित्रमंडळ धाटव या सर्वच खेळाडूंना उदंड आयुष्य लाभो आणि ही स्पर्धा अशीच पुढील अनेक वर्ष पार पाडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि एकविराईकडे माझं हेच मागणं आहे. या संघाने तब्बल 54 धावा बनवल्यात आणि 55 धावांचा पाठलाग करणार आहे तो किल्ला संघ. तर दोन्ही संघांना आपण शुभेच्छा नक्की दिलेल्या आहेत. आणि या सामन्यामध्ये आता मात्र टॉस केला जाणार आहे. एक साईडला हशिवरे तर दुसऱ्या साईडला पाली. मी पत्रकार शशिकांत दादा याला विनंती करतो की आपण टॉस साठी यायचंय. 4 ओव्हरची मॅच, 4 गोलंदाज वापरायचे, कंपल्सरी चेसिंग असणार आहे. 55 टच विन आहे. 55 धावा बनवायचे आहेत त्या किल्ला संघाला. पाली संघाचा कर्णधार आपण सुद्धा या. पाली संघाचा कर्णधार आणि हशिवरी संघाचे संघनायक आपण येते. 4 षटकांचा सामना असेल. आमच्या विभागामधील पत्रकार शशिकांतजी मोरे यांच्या शुभ हस्ते आपण पहिल्या फेरीमधला 3रा टॉस केला जाणार आहे. चला पालीचा संघनायक आपण या जरा फास्ट. आमचे मान्यवर इथे आलेले आहेत टॉस साठी. चला पाली संघाचा संघनायक वेल लावायचा नाहीये. तर 3ऱ्या फेरीमधला हा पहिला सामना असेल. हशिवरे विपक्ष पाली. 4 षटकांचा सामना असेल. कंपल्सरी चेसिंग, 4 गोलंदाज वापरायचे. कॉल असेल हशिवरे संघाचा कॉल असेल. आणि आपण पाहतो तर हशिवरे संघ इथे टॉस जिंकलेला आहे. तर आपण टॉस जिंकला तर सर्वप्रथम आपला निर्णय काय असेल? आम्ही सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. तर पाली संघामध्ये एक मजबूत संघ आहे. तर काय रणनीती असेल तुमची? किती धावांमध्ये रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल या सोनार सिद्ध कर्नाटक 2022 मध्ये? 40 रनच्या याच दरम्यानचा एक मोठा फटका येतोय 4 धावांसाठीचा. तर नक्कीच तुम्हाला बेस्ट ऑफ लक असणार आहे. टॉस आपण जिंकलाय तर तुम्हाला फिल्डिंग केलं तर नक्कीच आपल्या विरुद्ध टॉस गेला आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला इथे फलंदाजी करायची आहे. किती धावा तुमच्या डोक्यामध्ये त्या सेफ राहू शकतात तुमच्या संघासाठी? 50 ते 55 धावा सेफ असतील, कारण की बॉलिंग लाईनअप सुद्धा आमच्याकडे चांगली आहे आणि नक्कीच बॅटिंग लाईनअप सुद्धा तेवढीच चांगली आहे. त्याच्यामुळे 50-55 च्या आसपास आम्ही हा येतोय अजून एक आणि मोठा फटका 6 धावांसाठीचा. आपण काय सांगू या स्पर्धेबद्दल? कारण 51 स्पर्धा आहे. कसं वाटतं ह्या आयोजन बद्दल काय सांगशील 2 शब्द? स्पर्धा नक्कीच दरवर्षीप्रमाणे अनेक वर्ष आपण पाहतो नाविन्यपूर्ण स्पर्धा होत राहते. नवीन दरवर्षात काही ना काही पाहायला मिळतं. त्याच्यामुळे स्पर्धा आणखीन उठते. तुमची स्पर्धा आणखीन चांगली होते, कारण की सिद्ध करंडक म्हटला तर रोहामध्ये 2री मानाची असणारी स्पर्धा आहे ही. त्याच्यामुळे इथे खेळायला नक्कीच खूप चांगलं वाटतं. ग्राउंड सुद्धा चांगला आहे आणि होप्स सुद्धा खूप चांगले असतात. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. जाऊया आपण प्रश्न याच्याकडे. धन्यवाद उमेश दादा. तर आपण पाहिलंय की पहिला चेंडू प्रसाद बाबुंगडेसाठी हाताळला गेला विकास या गोलंदाजाकडून. त्यानंतर प्रसादने पाहिलं तो चेंडू सीमा पार धाडला आणि दुसरा चेंडू त्याही पेक्षा जास्त आणि 6 धावांसाठीचा फटका आला. त्यानंतर तिसरा चेंडू जरूर निर्धाव आलाय. विकासने काही अंशी कमबॅक करून दाखवले आपल्या संघासाठी. विकास हा एक चांगला गोलंदाज आहे. मात्र खोलवर टाकलेला चेंडू नक्कीच कॉर्नरच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक जोवर चेतन मात्रे चेंडूवर येईल, फील्ड करेल, थ्रो करेल, तोवर मात्र ते 1 धाव काही रोखू शकत नाहीये. या 1 धावेने धावफलक थोडस पुढे सरसावेल. धावफलकावर धावा येतात त्या आतापर्यंत 11 धावा. नक्कीच 55 धावांचा पाठलाग करत असताना काहीशी अशी सुरुवात अपेक्षित होती ती वाकेश्वर किल्ला संघाला. कारण हे 2 महत्वाचे खेळाडू आहेत. शिवप्रेमी किल्ला असेल किंवा सिद्धिविनायक किल्ला असेल. आज एक गाव आणि एक संघ या
कन्सेप्टने मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. या दृष्टिकोनातून याची जी मेहनत आहे ना ती काल सुद्धा मी पाहिली आहे. भगवा चषकामध्ये द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक या संघाने लगावला होता. आता पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला चेंडू जातोय. नक्कीच अडला जाईल चेंडू, परंतु इथे जर पाहिलं तर 3 धावा काही रोखू शकणार नाहीये क्षेत्ररक्षक. या 3 धावेने धावफलक जाऊन पोहोचते ते सरळ 14 धाव संख्येवर. अजून देखील या षटकातील एक चेंडू येणं बाकी आहे आणि तब्बल 14 धावा इथे धावफलकावर आल्यात. 55 धावांचा पाठलाग करतोय जरूर. असं म्हटलं जातं रुपेश की तुमचा संघर्ष जेवढा मोठा असतो ना तेवढाच तुमचा जो विजय असतो ना तो आठवणीत राहणारा असतो. आज संघर्ष कोणता संघ करेल? नक्कीच जर आपण पाहिलं तर सागर भोबड असेल, राजू वाघमारे असेल, यांचा संघ फायनल मध्ये दाखल झालाय आणि त्याच्याच प्रयत्नामध्ये वाकेश्वर किल्ला मात्र अतिशय उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी आपल्याला दाखवतोय तो प्रसाद बामुगडे. जणू काही प्रसाद बामुगडे सांगते सर्व प्रेक्षकांना जे या मैदानावर उपस्थित आहेत आणि जे घरी बसून आपल्या स्मार्ट टीव्हीवर किंवा स्मार्टफोनवर जे सामने पाहत आहेत ना त्यांना दाखवतोय की या मैदानाचा डॉन कोण आहे, तर फक्त प्रसाद बामुगडे असणार आहे या मैदानाचा डॉन. कारण पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर 18 धावा धावफलकावर येत आहेत. विकासवर अक्षरशः तुटून पडले हे दोन्ही फलंदाज. एका बाजूला संकेत मुंडे होता, दुसऱ्या बाजूला प्रसाद बामुगडे. गोलंदाजी मार्कवर आलाय नक्कीच द्वारकानाथ भोय. पहिलाच चेंडू एक स्वैर पद्धतीचा अतिरिक्त धाव संघाच्या धावसंख्येमध्ये अर्जित केली जाईल. या एके धावेने धावफलक थोडस पुढे सरसावेल ते 19 धावांपर्यंत. बॅटची नक्कीच टोला लागला होता चेंडू, तितकासा बॅट वर आला नव्हता, परंतु 2 धावा काही रोखू शकत नाहीयेत. या 2 धावेनी धावफलक 21 धावांवर पोहोचते. द्वारकानाथ भोय सन्माननीय किशोरजी म्हात्रे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर या. शशिकांतजी मोरे आपली वाट पाहत आहेत. नक्कीच त्यांचा सामना चालू आहे. जोवर सामना संपत नाही ना तोवर त्यांना काही त्यांचं मन जागेवर नसणार आहे. एकदा द्वारकानाथ भोय खोलवर टप्पाचा चेंडू जरूर होता. नक्कीच चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र द्वारकानाथ भोय यांचं कौतुक करावं लागेल रुपेश, कारण त्यांचं जर एज पाहिलं ना तर जवळजवळ 40च्या वर एज आहे, परंतु त्यांची बॉडी लँग्वेज जर पाहिलीत ना तर 20व्या जो एज मध्ये आहे ना क्षेत्ररक्षक किंवा काय एफर्ट्स. वा, टाळ्या झाल्या पाहिजेत या एफर्ट्सला. काय एफर्ट्स या प्रथमेश कडून पाहायला मिळालेत. नक्कीच या चेंडूवर जणू काही 6 धावा लिहूनच पाठवला होता प्रसाद बामुगडेने, परंतु एफर्ट्सला दाद द्यावी लागेल प्रथमेशच्या. आपल्या संघासाठी 4 धावा इथे रोखल्यात या प्रथमेश या क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम. एकच धाव काढली आहे, 5 धावा रोखल्यात. वा, अप्रतिम नजराणा इथे पेश केला जातोय प्रथमेश कडून. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू, यॉर्कर. नक्कीच या यॉर्करला सन्मान दिला गेलाय प्रसाद बामुगडे कडून. तुम्हाला या अशा पद्धतीच्या चेंडूंना सन्मान द्यावाच लागतो. जर तुम्ही सन्मान दिला नाहीयेत ना तर तुम्हाला कदाचित विकेट सुद्धा बहाल करावी लागते समोरच्या संघाला. आणि हे चित्र बऱ्याचदा आपण पाहिले. हिचा ऋतिक वाळे तिथे सांगतोय की कॅच होऊ शकली असती, परंतु कॅच पेक्षा इम्पॉर्टंट काय ती त्या 5 धावा रोखल्या गेल्या प्रथमेश कडून. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे आणि मात्र संकेत मुंडेला जावं लागेल माघारी. फलंदाज क्रमांक पहिला गारद होतोय.
धन्यवाद डीजे. षटक क्रमांक इथे दुसरं संपलं. दुसऱ्या षटकानंतर जर एक शेवटचा चेंडू बाकी आहे, विकेट गेलेली आहे. हिचा शेवटचा एक चेंडू येणं बाकी असेल. 23 धावा धावफलकावर आहेत. संकेत मुंडे सारखा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाताना आपल्याला पाहायला मिळाला. या षटकातील शेवटचा चेंडू येतोय. हे मात्र चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली प्रथमेश आहे. प्रथमेशने थोडीशी चूक केली आहे. थोडासा हा प्रयत्न अंगलट येईल का? कारण अभिजित अंबाड हा फलंदाज किती घातक ठरेल ना, हे येणारा क्षण सांगून जाईल. तोपर्यंत आपण लगेच तत्पूर्वी विनंती करतोय वरवटणे संघाचे किशोरजी म्हात्रे यांना विनंती असेल, काका आपण या, आपलं स्वागत असणार आहे सोनार सिद्ध करंडकच्या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि एसटी ब्रँडचे सर्व मालक सीईओ सिद्धेश दंत यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा दादा या व्यासपीठावर या, आपलं सन्मान आहे. सिद्धेश दंत यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या दादा, की जे काही पार्ट्स उपलब्ध आहेत ना ते या एसटी ब्रँड कडून आपल्याला ऑल ओव्हर इंडिया मध्ये पाहायला मिळतात है ना. तर सिद्धेश दंत हँडसम हंक, काय पर्सनॅलिटी आहे दादांची. मात्र सिद्धेश दंत यांचा सन्मान केला जातोय. कॅमेरामॅनने सुद्धा हा क्षण टिपत असेल की सिद्धेश दंत एसडी ब्रँडचे सर्व आहेत, सीईओ आहेत. पत्रकार शशिकांतजी मोरे यांच्याकडून सन्मान केला जातोय सिद्धेश दंत यांचा. जर तुम्हाला बॅट उत्कृष्ट दर्जाच्या बॅट पाहिजे असतील तर तुम्ही सिद्धेश दंत यांच्या इंस्टाग्रामच्या पेजवर तुम्ही फॉलो करू शकता किंवा त्यांच्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर ऑल ओव्हर इंडिया तुम्हाला जर काही स्पोर्ट्स च्या माध्यमातून जर काही गोष्टी पाहिजे असतील तर तुम्ही सिद्धेश दंत यांना कॉन्टॅक्ट करू शकताय. 2 षटकांचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावर येतात. म्हणजे हे षटक जे दुसरं षटक द्वारकानाथ भोई यांचं होतं ना ते निर्णायक षटक ठरलंय. कारण या षटकामध्ये कमीत कमी धावा दिल्या. या वेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज अभिजितला जावं लागेल माघारी. धन्यवाद डीजे. आणि फर्स्ट लुक मालक मंदार बामुगडे यांचा सुद्धा इथे सन्मान होईल. मंदार बामुगडे यांच्याकडून तुम्हाला टी शर्ट पाहायला मिळतात जे प्लेअर ऑफ द डे साठी दिले गेलेले आहेत. त्याच वेळेला व्यासपीठावर आगमन होते किशोरजी म्हात्रे यांचं. त्या काका आपलं सुद्धा हार्दिक असं स्वागत असणार आहे. या दरम्यानचा एक खोलवर टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू जरूर होता. पहिल्या चेंडूवर विकेट आली. त्यानंतर हा दुसरा चेंडू घेऊन गोलंदाज ऋतिक माळी पहिल्या सामन्याचा सामनावीराचा मानकरी. वैयक्तिक 28 धावा आणि एक मेडन ओव्हर. या स्पर्धेतील पहिली मेडन ओव्हर आणि त्या ओव्हर मध्ये 3 विकेट सुद्धा प्राप्त केल्या होत्या या गोलंदाजानं. तर किशोरजी म्हात्रे यांचा इथे सन्मान होतोय. धावसंख्या असणार आहे ती 25 धावा. याच दरम्यानचा अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडीशी उलटी गिनती आपल्याला करावी लागेल. 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. इथे जर प्रसाद बामुगडे याने या 9 चेंडूंमधले जर 6 चेंडू फेस केले ना तर सामना जवळपास वाकेश्वर किल्ला संघाच्या बाजूने झुकू शकतोय. परंतु रोहित माळी तसे चान्सेस क्रिएट करेल का? पंचाने पाहिलं, पंच आमच्याकडे वळले. पंचाने सांगितलं की क्रिकेट लॉ नंबर 22 चा इथे वापर केला जाईल. वाईट चेंडू, स्वैर चेंडू इथे घोषित केलाय. आणि जर तुम्ही उमेश दादाचा कॉमेंट्री ऐकली असेल ना तर उमेश दादा सारखं म्हणत असतो की वाईट हा वाईटच असतो. का? कारण तो समोरच्या संघाला एक धाव देऊन जात असतो. धाव फलकावर धावा येतात त्या आतापर्यंत 26 धावा.
एकदा रोहित माळी तयार होतोय गोलंदाजी मार्कवर. टप्पाचा चेंडू होता. पंचाने पाहिलं की हा नक्कीच उसळी घेणारा चेंडू जरूर नव्हता. नक्कीच ज्याला की आपण दंडित करू शकतो असा चेंडू हाताळला नव्हता. तर RPL चे मॅनेजर पाली संघाचे आहेत ते अमोल गुप्ता यांना विनंती असेल की अमोल दादा आपण सुद्धा व्यासपीठावर या, आपला सुद्धा सन्मान आहे. पुन्हा एकदा नक्कीच कावकरांच्या दिशेला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक येईल. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय. 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. तर अमोल दादा रायगड प्रीमियर लीगला सुद्धा मॅनेजर होते, पालीचे मॅनेजर आहेत. खूप साऱ्या गोष्टी या दादांकडून आपल्याला पाहायला मिळतात. तेच अमोल दादा मात्र त्यांचा सन्मान केला जातोय. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. धावफलकावर धावा आहेत त्या आतापर्यंत 38 धावा, 28 धावा. पुन्हा एकदा रोहित आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा चेंडू. इथे कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. काय गोलंदाजी, वा. इथे टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच अमोल दादा आपला सन्मान केलाय. नक्कीच या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, जो कोणी असेल ना सन्मानित असतील त्यांचं मात्र इथे यथोचित सन्मान केला जातो. षटक क्रमांक इथे तिसरं संपलं. तिसऱ्या षटकानंतर जर आपण पाहिलं तर 28 धावा इथे धावफलकावर आल्या. त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विकेट होते. त्यामध्ये संकेत मुंडेला आपण पाहिलं, त्यानंतर अभिजित अंबाडला पाहिलं आणि आता जर पाहिलं तर स्ट्राईकला असणार आहे तो प्रसाद बांबुगडे आणि नॉन स्ट्राईकला असणार तो परेश मोरे. परेश मोरेने थोडस नाराज केलंय कारण 4 चेंडू इथे फेस केले. 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा करण्यामध्ये यशस्वी ठरला परेश. आज घरी गेल्यानंतर परेश सुद्धा विचार करेल. काल जर उमेश दादा पाहिलंच ना तर भगवा चषकामध्ये वाकेश्वर किल्ला हा फायनल मध्ये गेलेला संघ होता. दमकाडी संघासमोर खूप चांगली फाईट त्यांची आपण पाहिली आणि त्यानंतर 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना एक खराब चेंडू गेला. त्यानंतर 9 चेंडू तो घोषित केला. चेंडू सीमा पार गेला आणि तब्बल त्या चेंडूवर 5 धावा आल्या आणि द्वितीय क्रमांकावर मात्र त्यांना समाधान मानावं लागलं. म्हणजे एक चेंडू तब्बल 10,000 रुपयांचा आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू आणि 27 धावा. तर इथे आपण जर पाहिलं ना तर जर क्वालिफायच्या सामन्यामध्ये दाखल व्हायचं असेल ना वाकेश्वर किल्ला संघाला तर 6 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असेल. आणि जर वरवटणे YGS वरवटणे संघाला जर क्वालिफाय पर्यंत दाखल व्हायचं असेल ना, द्वारकानाथ भोई यांचं स्वप्न जर साकार करायचं असेल तर 6 चेंडू मध्ये 27 धावा प्रथमेशला रोखाव्या लागतील. चेंडू, पहिला चेंडू प्रसादने धाडलाय 6 धावांसाठीचा. काय सुरुवात केली आहे प्रसादने. डीजेला संधी येते. धन्यवाद डीजे. इथे आता जो चेंडू येईल ना त्या चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाजा सुद्धा असेल आणि फलंदाजा सुद्धा असेल. 5 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. प्रसाद बांबुगडे मात्र आता सुसाट सुटलाय. त्याला माहित आहे हा सामना आपल्यासाठी किती महत्वाचा आहे. पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूने बॅटची कडा घेतली आणि मात्र इथे प्रसादच्या खेळीचा अंत होतोय. प्रसादला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. फलंदाज क्रमांक 3 बाद. धन्यवाद डीजे महेश. महेश मात्र सर्व प्रेक्षकांची मन जिंकतोय. आणि सुमितजी वाडकर गणराज 11चे मालक आहेत ते. आणि एक जर निलेश दाटाव संघाकडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असेल ना तर गणराज 11 संघाकडून कोण असेल तर सुमित वाडकर. जेल गेला ना तर तो सुटणारच नाही. असंच काहीच गणित. याच दरम्यानचा एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. इथे आता जर आपण पाहिलं ना उमेशदा तर सामना जवळपास वरवटणे संघाच्या बाजूने झुकलाय.
3 चेंडू आणि 21 धावा. इथे एक चमत्कारच, जर इथे राहुल जोगडिया झाला ना हा गोलंदाज, तरच वाकेश्वर किल्ला संघ जिंकू शकेल. बॅटचे नक्कीच टोला चेंडू लागला होता, एक धाव इथे चालत चालत पूर्ण केली आहे. कारण वाकेश्वर किल्ला सुद्धा माहित आहे की जवळपास हा सामना आपल्या हातातून निसटलाय आणि तो कारण असेल ना तर गोलंदाजी करत असताना जे 2 गोलंदाज होते निकेश आणि रुपेश, तब्बल 14 आणि 17 धावा खर्च केल्या होत्या. त्या जोरावर मात्र 54 धावा धावफलकावर आल्या. 55 धावांचा पाठलाग करायचा होता. चांगली सुरुवात करून दिली होती संकेत मुंडे आणि प्रसाद बामुगड्याने. तब्बल पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर द्वारकानाथ भोय याने जो षटक हाताळला ना दुसरं, त्या षटकामध्ये फक्त 6 धावा आल्या आणि 1 विकेट सुद्धा आली. तिथे सामन्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालं, कारण 18 धावा धावफलकावर आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 10 ते 12 धावा येणं गरजेचं होतं, परंतु तसं काही झालं नाहीये. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातोय सरळ सीमा पार. 6 धावांसाठीचा हा फटका येतोय. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावातच इतकी ऊर्जा आहे ना की 350 वर्ष लोटलीत आणि 350 वर्षानंतर सुद्धा या माणसाचं नाव आदरानं घेतलं जात. तरी ते सामना जिंकलाय वरवटणे संघानं आणि वरवटणे संघाचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन असेल, कारण हा पहिला संघ ठरलाय जो की 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालाय. नावे संघ असेल किंवा किल्ला संघ असेल यांना पराभूत करून हा संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ ठरलाय आणि वाकेश्वर किल्ला संघाचा प्रवास या स्पर्धेतील इथेच थांबतोय. तर यांना सुद्धा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा असतील. तर